तर मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्ही प्रवास तर नक्कीच केला आहे, पण हा प्रवास जो आहे तो वेगवेगळ्या वाहनांनी केला जातो. कोणी ट्रेनने करतं, तर कुणी कारने, तर कुणी जीपने किंवा कोणी अजून कोणत्या गाडीने. पण माझा प्रवास जो होता तो होता रिक्षाने. अतिशय सुंदर अनुभव आला आहे आम्हाला सगळ्यांना रिक्षाचा. याच्यामध्ये विपुल खूप आनंद दिसत आहेत, आर्या, मी आणि सुज्ञाने तो खूप एन्जॉय केलं. कारण बाहेर थंडगार हवा जी आहे ती जाणवत होती आम्हाला खूप. आणि काळेशार ढग हे आले होते. या काळेशार ढगांमधून कधी एकदा पावसाची बरसात होईल असं काही सांगता येत नव्हतं. आणि नेमकं आम्ही त्या प्रवासाला निघालो. हा एक छान लाँग ड्राईव्ह झाला आमचा. या लाँग ड्राईव्हमध्ये खूप चांगले अनुभव आले, आनंद मिळाला. आणि थोड्याच वेळात पावसाला सुरुवात होणार होती. आम्ही नेचरचा आनंद घेत होतो खूप जवळून. ह्या निसर्गाचा आनंद आम्हाला खूप जवळून घेता आला. बाहेर जर आम्ही गाडीवर असलो असतो तर खूप पावसात भिजण्यामुळं त्रास झाला असता, डोक्यावर केस ओले झाले असते लेकरांचे. पण रिक्षामध्ये होतो ना, त्याच्यामुळे ते पाऊस लागला नाही, पण पावसाचा आनंद खूप छान घेता आला असता. आणि हे बघा, पाऊस खूप छान चालू झाला आहे, दिसत असेल तुम्हाला. यात आम्ही बाजूला जे कर्टन्स होते ते आम्ही खाली सोडून कपडे ओले होऊ नये याची काळजी घेत होतो. आणि तरी पण पाऊस लागतच होता आमच्या पायाला, त्याच्यामुळे खूप आनंद होत होता. तुम्हाला सगळ्यांच्या डोळ्यामध्ये एक वेगळा आनंद दिसतच असेल. हा नैसर्गिक आणि नॅचरल आनंद होता पावसाचा. रिक्षावाले भैया पण खूप काळजीने रिक्षा चालवत होते. हा जोरदार आणि भन्नाट पाऊस तुम्हाला पाहायला मिळेल. याच्यामध्ये एकदम जोरदार पाऊस चालू होता. कंटिन्यू आम्ही गावात पोहोचेपर्यंत पाऊस चालू होता. हा रस्त्यामध्ये पालखीचं दर्शन झालं, पालखी पण होती. पालखीतले लोक सगळे आपला रेनकोट घालून चालले होते. हा भयानक पाऊस दिसतोय बघा तुम्हाला. पुलावरनं गाडी चालली आहे आता आपली. रिक्षा पुलावरनं जाते आणि गावात पोहोचल्याबरोबर होती तिथे पालखी भेट द्यायला आली होती. आणि या निमित्ताने जत्रा जशी काही भरली असं सगळा अनुभव होता तिथं. वेगवेगळ्या रंगीबेरंगी फुगे हे ते